मनोभावे वंदित गणेशा करुणी तुझी आरती मनोभावे वंदित गणेशा करुणी तुझी आरती कसा रंगभूमीवर शोभाणतो सार विश्वास सारथी कसा रंगभूमीवर शोभाणतो सार विश्वास सारथी मनोभावे वंदित गणेशा करुणी तुझी आरती मनोभावे वंदित गणेशा करुणी तुझी आरती कसा रंगभूमीवर शोभाणतो सार विश्वास सारथी कसा रंगभूमीवर शोभाणतो
भावच्या भगवनाची तपश्चर्या करत आहे आणि का कशासाठी करत आहे? अरे महाराजांच्या शरणचा ते तुला क्षमा करतील. मी माझ्या परमेश्वराची तपश्चर्या करते. अरे कुठला परमेश्वर? कुठला परमेश्वर? कोण परमेश्वर? हे परमेश्वर आहे. अरे ऐक माझं प्राण गेले तरी चालतील की माझ्या परमेश्वराची तपश्चर्या. अरे माझा ऐक महाराजांच्या शरणचा तिथे महाराज परमेश्वर आहे. ऐक माझ्या परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ कोण? अरे मी आहे. पाणीवर जाणार कसे आले महाराज? कोण परमेश्वर? महाराज एक आनंदाची बातमी आहे. साऱ्या जनतेला पेढे वाटा महाराज. आपण मामा झाला. होय मामा. कोणाचा मामा? महाराज देवकीला पुत्ररत्नाचा लाभ. जन्माला जन्माला एक लक्ष ठेवा. चारी बाजूला बंदोबस्त ठेवा. ओ महाराज पण एवढा चिमुरडा तो त्यापासून तुम्हाला भय कोणतं? हा बलाढ्य आहे. शक्ती आहे. होत माझा काळ जन्माला आला आहे. चारी बाजूला बंदोबस्त ठेवा. जसे आपले महाराज ठीक आहे. अरे कहा जन्माला आला? दृष्ट कंसा फसलात रे फसलात. दृष्ट कंसा फसलात रे फसलात. तुझा काल लोकांना आनंदाने वाढत आहे. कंसा फसलात. कंसा फसलात रे फसलात. अरे बाबा यांचा नाही.
महाराज फक्त एवढंच काम आहे ना. आता जातो गोकुळात आणि त्या काळ्या कृष्णाला तुमच्या समोर हजर करतो. बंद झालं ना. आज्ञा असावी महाराज.
हाकू लागली, देव म्हणू लागले, देव थांबा थांबा, आपापल्या आसनावर बसा. मी देवकी मोठी आठवा दुकान करून त्या दसऱ्याचं वध करीन. बोला पुंडलिका वरदे. परंतु एवढी काठी इकडून चालण्यासाठी आलेल्या एकाही चौकड्यांचं पत्ता लागत नाही. हात मारून बघितलं पाहिजे. पेंड्या, अरे पेंड्या, आलो देवा, आलो आलो. बिंद फाकड्याला, बिंद फाकड्याला रे, बिंद फाकड्याला कुणी हाक मारली, देवाने बोलविले, बोलविले, देवाने मनस्वी नितीन कारकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्रीराम नवन नाट्यमंडळ कामते भुवनेवाडी तालुक्यातून त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. अरे आपल्याला देवाने हाक मारली ना रे. अरे होय रे. अरे पण देव कुठे दिसतच नाही रे. अरे तू देव बघितलेच नाही. अरे तू पाहिजे का रे? हा? अरे देव आपल्या पाठीकडे आहे. देव आपल्या पाठीमध्ये आहे. अरे होय. अरे काय म्हणतोस ना येड्या? अरे चल भेटून येऊ चालू. चल लवकर. देवांच्या चरणी राहा तू. आशीर्वाद आहे. देवाळू बोल बिंद्या. आम्हाला हाक मारून येण्याचे कारण काय आहे? अरे बिंद्या, आज मला विटीदांडू खेळण्याची खूप इच्छा आहे. काय म्हणता ना देवाळू? तुमची विटीदांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली आहे? होय बिंद्या. बापरे देवा, आपण बऱ्याच विटीदांडू खेळ खेळलेला नाही. होय बिंद्या. ए भकडा, काय रे? अरे देव काय म्हणाला ऐकलं काय? काय बोलले? अरे देवाची इच्छा झाली अशी हा? विटीदांडू खेळ खेळण्याची. अरे ती दांडू खेळायला बोलतोस. अरे होय बरोबर आहे. अरे पण ती दांडू हाय तू लागलं. काय म्हणजे तुझ्याकडे माझ्याकडे? हा? तू इथं देऊ नका. अरे इथं आणले नाही रे, पण आपण खेळ खेळतो ना, आपल्याकडे विटीदांडू असणारच. अरे बोलले. अरे मग जा घरी, हा. ते पटकन घेऊन ये. लगेच जेवण वेळ येतो. करू नको. नाही लगेच येतो. खूप दिवसात आपल्याला खेळ खेळायला भेटणार आहे. ते पण देवाच्या संघात. अरे हो लगेच जेवण लवकर येतो. ये जा. एवढं? बोल बिंद्या. अहो, आज आपण खूप दिवसांनी खेळलेलो आहोत. होय बिंद्या.
मला इथे अजिबात भेटली नाही अजिबात भेटली नाही अरे मग नुसता दांडू घेऊन आला तांदूळचं घेऊन आलो मग तुझी घेतली नाही म्हणून काय दुसऱ्याची आणायची नाही अरे कोणाची आणली त्याला काढून घेऊन सांगतात अरे काय केलंस हे अरे बापरे अरे सगळा चांगला सांगा ते कलाटा माहिती आता शुभम काजलेची आहे मी तिला विचारत नाही तिला हात आहे लावून ठेवला अरे म्हणून त्या अटकली होती अरे शुभम काजळची मिठी लय जाडी आहे ना झाली असती ना तरी माझा दांडू भली आहे भली तिला पण भारी आहे बरं बघूया आपण खेळूनच बघूया चल लवकर चल लवकर जेवण हा दांडू बघूया आपण खेळा लवकर सुरू. कुंजवनी खेळ रंगला हो कुंजवनी अरे
ते जाऊ दे इथं तो न्यायच्या आधी पहिला इथं होतं नाही तर तिथं 5-12 मिनिटं जाऊ मला थांबवायला लागते तुला